अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय। भरधाव कारच्या मार्गात डुक्कर आल्यानं हा अपघात झालाय। तर कार टँकरला धडले। वर्ध्यामध्ये हा अपघात झालाय। मायलेकाचा अपघातात जागीच मृत्यू झालाय, तर वडील आणि मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। वर्ध्यातली ही संपूर्ण घटना आहे। समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारात हा अपघात झालेला आहे। प्रियंका वैद्य आणि 8 वर्षाच्या प्रियांशा घटनास्थळी त्या ठिकाणी मृत्यू झालाय। पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांचा नागपूरला एम्स रुग्णालयात मृत्यू झालाय, तर 3 वर्षाच्या लहानग्या माहीचा सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झालाय। कार चालक प्रशांत वैद्य हा आपल्या कारने तरोडा गावाजवळून कारने वर्धाला जात असताना कारसमोर अचानक डुक्कर आडवे आले। डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचं नियंत्रण सुटून कार ही विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली। या घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झाला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज गादगे आपल्यासोबत जोडलेत। पंकज, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा या कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे, काय सांगशील सविस्तर? नक्कीच कारण वर्ध्यातील ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, हृदयद्रावक घटना म्हणावी लागेल। पोलीस परिवाराचं अख्खं कुटुंब यामध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे। हे जे कुटुंब आहे माणगाव इथे गेलं होतं। माणगाव येथील मूळ रहिवासी आहे आणि ते वर्धेकडे परत असताना वराहाने धडक दिली आणि त्यामध्ये कार अनियंत्रित होऊन टँकरला धडकली आणि यातच मृत्यू झाला। यामध्ये दोघांचा, पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर जो प्रशांत वैद्य आहे यांचा मृत्यू एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज सकाळच्या दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे। तर मुलीला सेवाग्राम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं, तिचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। एकूणच या पोलीस कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने शोककळा पसरली आहे। एकूणच हळहळ व्यक्त होत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये। नक्कीच पंकज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।